गण्या उठ ना गण्या, किती वाखोड झाला, झपेलाच आहेस. शाळेत जाणं नाही का तुले? काय बाई आली का तुला मला उठवायले? सकाळ झाल्या नाही की तुला काही दुसरे कामं नसतात का मला उठवायशिवाय? मला काही तुला उठायचा शोक नाही रे, शायन्या तोंडाच्या. शाळेत होय धुई अंगिंग धुई, चांगलं चकपक होय, तेल लाव केसाईले, साबण लाव अंगाला चांगलं. शाळेत होय पसरेल नको राहू. हाव मी उठतो मा टाईमली, मला माहिती कधी उठा लागते तर. तू जायतो काम कर, उठतो मी बरोबर. हे पाय बाबू, 5 मिनिटात तयार होऊन तू जर खाली आला नाही, मला जर खाली तू दिसला नाही तर तू विचार करतो फक्त, एवढे मोठे पैसे भरले ते शाळेत आणि शायन्या तोंडाच्या रोज ते जाणं जिवार येते का रे? अभ्यास कोण करी? भंटलासारखं गावात हिंड नाही का तुले? मी चालली खाली, लवकर आला पाहिजे. हाव येतोच, जाय तू. हॅलो डिंग्या, तू येऊन राहिला का रे आज शाळेत? माय तुला जिवायला आलेले का? तेव्हा थंडीचं उठाई नाही वाटत. हाव जाऊ दे डिंग्या, नाईलाज आहे आपला, आपण काहीच करू शकत नाही शाळेत जायशिवाय. तयार होईल लवकर आणि ये, शाळेत भेटू. ये फक्त लवकर. आई झाला का हो माझा डबा बांधून? हा झाला. चहा पिणं नाही काय तसं देतं का शाळेत? नाही पेतो ना, देतच आहे तू. आणि का रे गण्या, तू दिवसभर त्या डिंग्यासोबत हिंडत नाही ना, फक्त शाळेतच जात असतं ना? हाव ना आई, आता शाळेत गेलो नाही तर बाहेर असलो तर बाबाला दिसलं नसतं का मी? तूही काही ती शक करतो मायावर? तू हायच तशी नालायक अवलाद, त्यावर शक होणार नाही तर काय? तू जाय बरं आई, तू सकाळी सकाळी चालू होतं, मला डबा दे, मी चाललो. मी काय तुझ्या आणगी घेत नाही. जाय, नको घेऊ शायन्या तोंडाच्या. बाहेर ढुसलं तशी ना डिंग्यासोबत टपरीवर बसत अशी. फक्त तुम्हाला रिकाम तेवढे कामं करायला पाहिजे, गावात हिंडायला पाहिजे दोघायले बी. आई तू त्या डिंग्याला काही म्हणू नको. मला शिकवतो काय शायन्या तोंडाच्या तू? कोणाला काय म्हणा लागते काय नाही तर जास्त शायना झाला काय? पायनात देशमुखबाईचा पोरगा कसा नोकरीवर लागला, ₹1,00,000 महिना पगार आहे त्याले. असं तर तुला काहीच नाही, तुझं भविष्य मला काहीच चांगलं दिसून नाही राहिलं. वावरात जाशील ना फक्त, वावरही नाही आपल्या घरी. एक करते नाही आहे पद्धतशीर. काय करशील तू, काय खाशील? कोणी लग्न नाही करणार त्यासोबत, पोरगी नाही देणार तुला कोणी. मी ना मापूरसाठी पोरीची सेटिंग लावून ठेवली, तू नको टेन्शन घेऊ. काय म्हटलं रे शायन्या तोंडाच्या? काही नाही म्हटलं बरं आई, तू डबा दे, मी चाललो. हा हे घे डबान जाय. होय का रे गण्या आणि डिंग्या, आज लय लवकर आले रे तुम्ही शाळेत? सर तुम्ही एक काही ठरवून घ्या, आम्ही लवकर आलो तरी तुम्ही आम्हाला बोलता, आम्ही उशिरा आलो तरी तुम्ही आम्हाला बोलता. आम्ही ना करू काय आम्ही? शायन्या तोंडाच्या डिंग्या, जास्त भातर नको करू. नाही सर, त्याचं म्हणणं तसं नव्हतं. तुम्ही त्याच्याबद्दल काही खराब नका वाटून घेऊ, त्याचं म्हणणं तसं नव्हतं. मला नको शिकू तू गण्या, मला माहिती आहे बाबू तुम्ही दोघं कसे आहेत. भंटल्यासारखे फक्त हिंडा गावात दिवसभर. जर असं काही वाटू देत जा तुमच्या मनाली, गावात हिंडल्यापेक्षा घरी राहायचं, आपला अभ्यास करायचा. त्या टपरीवर बसून काय करतात तुम्ही? चहा पिता आणि फक्त इथं आता पोरीले पाहता, दुसरे काही कामधंदे नाही काय? सर तुम्ही आता जास्त बोलू नका. मी जास्त बोलू नका शायन्या, मला म्हणून राहिला का तू? माझला का जास्त? चाल बरं तुला प्रिन्सिपल जवळ नेतो, शाळेतूनच काढून टाकतो. माझून राहिले तुम्ही जास्त शायन्या तोंडाचे हो. अभ्यास काही करणार नाही, फक्त फालतूच्या गोष्टी. ओ सर तुम्ही खराब नका लागून घेऊ ना सर. ह्याचं की नाही मानसिक संतुलन हरलेलं आहे. यानं काय झालं, काल की लय मोठी हेच पिली, आपलं दारू पिली. याच्या बापाने बॉम्ब झोडलं, येते अजून उतरलीच नाही याची. म्हणून हा कुकडे काही बोलून राहिला. तुम्ही याचं खराब नका मानून घेऊ. मी माफी मागतो त्याच्यावरची तुमच्याशी. प्लीज सर, आम्हाला माफ करा दोघायली बी. बरं जाऊ द्या, माफ केलं. आता मी तुमची हजेरी घेतो. तुमचा नंबर आला की तुम्ही हातवर कर जा, मी सर म्हण जा. हाव सर. या मास्तरले तर मी फाईट पाहतो ना रे गण्या भाऊ. चुपच डिंग्या, जास्त बोलू नको. यानं जर आपल्याला शाळेतून काढलं तर आपल्या घरची बी आपल्याला घरात घेतील नाही. पण लक्ष देणं जरा सविती बी येल्यानं, सविती पुढे आपली इज्जत डाऊन होऊन राहिली ना. सविती कधी आली रे गण्या भाऊ? मला दिसलीच नाही. तू मास्तर सोबत भाजार करू राहिला तर चाली ते गण्या. मी तुला किती वापरतो पाहून राहिलो, तू तिकडे का पाहून राहिला पोरी इकडे? तुला का वाटलं मास्तराचा हजेरी घेते तर मास्तरचं लक्ष नाही आपल्यावर? पोरीला पाहून घ्या. जास्त शायना झाला काय? काढूनच टाकेन बाबू. ओ नाही सर, ते माझं पेन नव्हतं, तर मी सवितीला विचारू राहिलो की पेन आहे का म्हणून. सविते आहे का त्याजवळ पेन? हा गण्या हाय, थांब देतो. बरं 1 नंबर. प्रेझेंट सर. 2 नंबर. प्रेझेंट सर. 3 नंबर. प्रेझेंट सर. का रे चिंट्या, तुझ्या शर्टाचं बटन उघडं कोण आहे रे? सर ते तुटलं बटन. बरं आजच तुटलं का ते शाळेत येताना? हाव सर. बरं उद्या लावून यायचे ते बटन घरून. सर आता ते बटन लावायसाठी त्या शिलाईवाल्याजवळ जायला लागेल. छपरी तोंडाच्या, तुझ्यासारखा उघड्या छातीचा माणूस मला शाळेत पाहिजे नाही. उद्या ते बटन लावून यायचे. हाव सर, उद्या लावून येतो. तुम्हाला माणूस काही सांगेल काही समजत नाही ना. तुमच्या घरचे तुम्हाला शिकवलं नाही का काही? जर मी तुला बटन लावायचं सांगितलं तर बटन लावायसाठी कोणी शिलाईवाल्याजवळ जात असते काय? घरीच लावत असतात ना बटन. जास्त शायने झाले तुम्ही, शायना तोंडाचे हो. तुम्हाला ते मारणं झोडणं बंद केलं ना तुमचं म्हणून.